आईबाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा. सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये असतो सानिकाचा. नमस्कार. ध्वनिमुद्रिका आणि कॅसेट्सचा जो जमाना होता, अशा दोन्ही माध्यमात सहभागी झालेल्या मधुर आणि तरल आवाजाच्या गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल. हे नाव म्हणजेच संगीत क्षेत्रातील एक अलौकिक रत्न. 80 आणि 90च्या दशकामध्ये यांनी त्यांच्या गोड मधाळ प्रेमगीतांनी अनेकांना मोहिनी घातली. आशिकी, साजन, बेटा या बॉलिवूडसारख्या सिनेमांमध्ये गाऊन तरुण वर्गाची धकधक वाढवली. तर याच आवाजानं अनेकांमध्ये भक्ती संगीताची गोडी निर्माण केली. अभिमान या सिनेमाच्या एका छोट्याशा श्लोकापासून सुरू झालेला त्यांचा सांगीतिक प्रवास हा खरोखरच अलौकिक आणि थक्क करणारा आहे. कारवा मराठी रेडिओ शोच्या माध्यमातून माझा हाच प्रयत्न असतो की एखादी व्यक्ती कलाकार म्हणून किती मोठी होती याही पलीकडे जाऊन ती माणूस म्हणून कशी होती याचा शोध घेण्याचा. अनुराधा पौडवाल यांच्या अनेक मुलाखती जेव्हा पाहण्यात आल्या तेव्हा त्यातून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे आपण यांच्याविषयी कायम हे ऐकलेलं आहे की त्या काळी आघाडीच्या गायिकांचं वर्चस्व होतं, त्यांची मोनोपोली म्हणजेच मक्तेदारी होती. अशा अनेक वादळांसमोर टिकाव धरणं, सिनेसृष्टीत टिकून राहणं हे अत्यंत कठीण काम होतं, पण अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गळ्यानं ते केलं. अनेकदा आपण याविषयीच्या निगेटिव्ह गोष्टी जास्ती ऐकल्यात की त्यांना योग्य त्या संधी दिल्या गेल्या नाहीत, आघाडीच्या अनेक गायिकांनी त्यांना गाणी मिळू दिली नाहीत आणि म्हणून अनुराधा पौडवाल स्वतःच्या करिअरच्या पीकवरती असून देखील पुढे राजकारणामुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. यावरती अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितलंय की स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्यांच्या दैवत होत्या. अगदी एकलव्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याच गाण्यांची उपासना केली होती. एका मुलाखतीत त्यांनी खूप सुंदरपणे सांगितलंय की आपल्या गुरुशी तुलना कधी होऊच शकत नाही. त्या गाणं शिकल्या नव्हत्या आणि जे काही शिकल्या ते लता दिदींचं ऐकून शिकल्या. हे कबूल करण्यासाठी, हे मान्य करण्यासाठी सुद्धा मनाचा किती मोठेपणा असावा लागेल नाही. अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्याची जडणघडण नेमकी कशी झाली हेच आज आपण उलगडणार आहोत. कारवा मराठीमधून येत आहे पहिलं गाणं तुमच्या भेटीला. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणजन पालक, विघ्न विनाशक गुणजन पालक, दुरित तिमिर हारका, दुरित तिमिर हारका, सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड
अनंता शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला सिंदूरवदना विद्याधीशा सिंदूरवदना विद्याधीशा गणाधिपा वचला तूच ईश्वरा सहाय्य करावे तूच ईश्वरा सहाय्य करावे आभव सिंधुतराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गजवदना तव रूप मनोहर गजवदना तव रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता सिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा देई कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो. कारवा मराठीमध्ये आज आपण बोलतोय भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने गौरवलेल्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल. लहानपणी अनुराधा पौडवाल यांचा आवाज घोगरा होता. मला माहितीये हे पटणं थोडंसं कठीण आहे, पण त्यांनीच ही गोष्ट शेअर केली होती. इयत्ता 4थी मध्ये असताना त्यांनी लता दीदींचं एक लाईव्ह रेकॉर्डिंग ऐकलं होतं आणि ते ऐकून आवाज म्हणजे लता दीदींचा हे त्यांच्या मनात कुठेतरी ठसलं होतं. पुढे एकदा न्यूमोनियाशी झुंज देत असताना त्यांनी लता दीदींच्या आवाजातली भगवद्गीता अनेक महिने ऐकली. या काळामध्ये त्यांचा आवाजही फुटत नव्हता, पण जेव्हा त्या या आजारातून बऱ्या झाल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा आवाजच बदलून गेलाय. त्यामुळे ज्या आवाजानं जगण्याची उमेद दिली, ज्या आवाजामुळे, ज्या भगवद्गीतेमुळे संस्कृतवरती त्यांचं प्रेम जडलं, त्या आवाजाविषयी त्यांच्या मनात केवळ प्रेम आणि आदरच ओतप्रोत भरलेला आहे. अनुराधा पौडवाल यांचे या निमित्तानं काही इंटरव्ह्यूज तुम्हीही जरूर पहा. कलाकार, गायिका म्हणून तर त्या ज्येष्ठ आहेतच, पण एक माणूस म्हणून त्यांचं साधं बोलणं आपल्याला किती शिकवून जातं याचाच तुम्हाला प्रत्यय येईल. हे चांदणे फुलानी शिंपीत रात्र आली
शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली, ओल्या दवात न्हाली. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत. अनुराधा पौडवाल यांचं लग्न खूप लवकर झालं. त्यांना लहानपणापासून गाण्याची प्रचंड आवड होती, पण घरची अशी परिस्थिती होती की चांगल्या घरातल्या मुली गाणं बिणं म्हणत नाहीत, त्या सुखाचा संसार करतात असे त्यांच्या वडिलांचे विचार होते आणि त्यामुळं सिनेसृष्टीपासून त्या दूरच होत्या. त्यांच्या आजींचं मात्र स्वप्न होतं की माझ्या मरणाआधी तुझं एखादं तरी गाणं रेकॉर्ड व्हावं. नंतर अनुराधा पौडवाल यांनी इतकी गाणी गायली की त्यांच्या आजी त्यांना गमतीनं म्हणायच्या की आता काय जिथे तिथे गातच असतेस तू. अनुराधाजींच्या अनेक मुलाखतींमधून हे दिसतं की त्यांच्यामध्ये एक आदर्श कुटुंबवत्सल स्त्री आहे. त्यांनीच अनेक मुलाखतींमधून सांगितलंय की त्या फार महत्वाकांक्षी, खूप मोठी स्वप्न बघणाऱ्या अशा खरंच नव्हत्या. जसं आयुष्य येईल, जशा संधी येतील त्या मात्र त्या स्वीकारत गेल्या. अनुराधा पौडवाल यांचे पती अरुण पौडवाल हे संगीतकार, संयोजक आणि उत्तम वादक होते. मराठी, हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण म्हणजेच अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीत दिलेल्या बहारदार गीतांचं गारूड आजही आपल्या रसिकांच्या मनावरती कायम आहे. मराठीतले शंकर जयकिशन अशी त्यांची ओळख होती. या जोडीनं मराठी सिनेसंगीताचा चेहरा मोहरा बदलून टाकला. पण तुम्हाला माहिती आहे का, अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की त्यांना त्यांचे पती अरुण पौडवाल यांचा प्रचंड अभिमान या गोष्टीसाठी होता की ते कधीही कुठल्या निर्मात्याकडे जाऊन म्हणाले नाहीत की माझी बायको गाते हा, तिला एखादी गायची संधी देता का. अरुणजी त्यांच्या कामामध्ये परफेक्शनिस्ट होते. मी माझ्या बायकोची कुठेही शिफारस करणार नाही. तुम्हाला तिचं गाणं आवडलं आणि तुमची इच्छा असेल तर मी सिनेमासाठी तिच्याकडून गाणं गाऊन घेईन, अशी भूमिका त्यांची कायम असायची. येतंय अनिल अरुण यांनी संगीत दिलेलं आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं अष्टविनायक सिनेमातलं हे गाजलेलं गाणं कारवा मराठीमधून. दिसते मजला सुखचित्र नवे, दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे. दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे.
हे धरणीच जेथे रंग नवे गगनांगणी सप्तसुरा लेवून यावी रागिणी अनुरागिणी तुझी आसवे सुख वैभवे तुझी आसवे सुख वैभवे सौभाग्य हे नित मागते दिसते मजला सुख चित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुख चित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुख चित्र नवे. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. मगाशीच सांगितलं तसं शब्दसुरांवर जबरदस्त हुकूमत असलेल्या अनिल अरुण या संगीतकार जोडीनं अनेक हिट गाणी दिली आहेत. अरुण पौडवाल यांनी कधीही त्यांची पत्नी अनुराधा पौडवाल यांच्यासाठी कोणाकडेही हिला गाणं देता का किंवा ती खूप छान गाते असं म्हणून शिफारस केली नाही. अरुण पौडवाल यांच्या घरी अनेकदा गाण्यासाठीच्या बैठका व्हायच्या. त्यांच्या अनेक जवळच्या मंडळींनाही माहिती नव्हतं की अनुराधा पौडवाल गातात. एकदा शरद पिळगावकर, जे अनुराधा पौडवाल यांना त्यांचा भाऊ मानायचे, यांनी एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अनुराधाजींचं गाणं ऐकलं आणि ते अरुण पौडवाल यांना येऊन म्हणाले की त्या इतकं सुंदर गातात की त्यांनी गायलं पाहिजे. आणि त्यानंतर पहिल्यांदा अनिल अरुण या जोडीसाठी अनुराधा पौडवाल गायल्या. ते गाणं होतं मी जलवंती. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला. मी जलवंती मी फुलवंती मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात जाई जुईच्या फुलार. मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला. थांब जरा तिथं तुलाच वाटते काय म्हणू तिला. ती हाय फिरते हो थांब जरा तिथं तुलाच वाटते काय म्हणू तिला. ती हाय फिरते. मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात जाई जुईच्या फुलार. मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला. थांब जरा तिथं तुलाच वाटते काय म्हणू तिला. ती हाय फिरते हो थांब जरा तिथं तुलाच वाटते काय म्हणू तिला. ती हाय फिरते. मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला. तुझ्या रूपात रूपात डोळ्यात हासू फुट. तुझ्या संगतीनं संगतीनं उमलून पापणी मिट. रुसाव हसाव उगीच फसाव. रुसाव हसाव उगीच फसाव कुठेही शिकलीस कला. मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला. या पावसात झाली ओली
जरा तित तुलाच वाटते काय म्हणू तिला ती हाय फिरते ओ, थांब जरा तित तुलाच वाटते काय म्हणू तिला ती हाय फिरते मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला माझी तुझी नजर लागल मला नाही 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 तुझी नाही नजर लागल मला कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. ही रात्र मिलनाची संपेल ना कधी माझ्या तुझ्या जगात स्वप्नास अंत नाही ही रात्र मिलनाची संपेल ना कधी ही रात्र मिलनाची हे हात गुंफिलेले अन्श्वास गुंतलेले हे हात गुंफिलेले अन्श्वास गुंतलेले झाले परस्परांचे उरले नवे गळाले माझ्या तुझ्यात आता माझ्या तुझ्यात आता ना दूरता कुठे ही रात्र मिलनाची नाते असे जुळे की जे ना कधी तुटेल नाते असे जुळे की जे ना कधी तुटेल संसार वेल फुली बहरेल अनफुलेल माझी तुझीच आण माझी तुझीच आण आहे तुला मला आहे ही रात्र मिलनाची संपेल ना कधी माझ्या तुझ्या जगात स्वप्नास अंत नाही ही रात्र मिलनाची. अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल आपण बोलतोय त्या त्यांच्या गाण्याचं, त्यांच्या यशाचं श्रेय देतात ते म्हणजे त्यांच्या गुरूंना आणि त्यांच्या घरच्या मंडळींना. अनुराधाजींचे सासरे, ज्यांचा तिच्यावरती प्रचंड जीव होता, आपली सून उत्तम गाते याचा त्यांना प्रचंड अभिमान होता आणि ते कायम त्यांच्या मुलाला म्हणजेच अरुणजी पौडवाल यांना सांगायचे की ही मुलगी एक दिवस मोठी गायिका होणार, तू तिचं एक गाणं आशा भोसले यांच्यासोबत डुएट रेकॉर्ड कर. यावरती अरुणजी त्यांना म्हणायचे की अहो असं नाही चालत, तुम्हाला तुमची सून आहे म्हणून वाटत असेल, पण ही बाकी सगळी मातब्बर मंडळी आहेत. माझी बायको फारसं गाणं शिकलेली नसताना मी कसं काय तिला गाणं गायला या सगळ्यांबरोबर उभं करू. यावरती कायम घरात वादविवाद चालायचे. पण त्यानंतर अभिमानमधला श्लोक अनुराधा पौडवाल यांनी गायला, जो अत्यंत लोकप्रिय झाला आणि अनुराधा पौडवाल या आवाजाची ओळख साऱ्यांनाच झाली. 1975च्या मेमध्ये अनुराधाजींचे सासरे गेले. यावेळेला त्यांचे पती म्हणजे अरुणजी कार्यक्रमांच्या दौऱ्यांसाठी भारताबाहेर गेले होते. या दरम्यान त्यांना बाळासाहेबांचा म्हणजेच हृदयनाथ मंगेशकरांचा फोन आला की अशी अशी अमकी अमकी तारीख आहे, तर रेकॉर्डिंगला यायला जमेल का. त्या म्हणाल्या, माफ करा, आपण तारीख बदलू शकतो का, कारण माझे सासरे गेलेत. यावर हृदयनाथजी त्यांचे सांत्वन करत म्हणाले
की तारीख मात्र बदलता येणार नाही, कारण आशाजींकडे दुसरी तारीख नाही आहे. यावरती अनुराधाजी म्हणाल्या की माझं गाणं आहे तर आशाजींची तारीख का हवी आहे तुम्हाला? आणि मग समजलं गाणं डुएट आहे. तरी सुद्धा अनुराधाजींनी सांगितलं की नाही, की घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला काही हे गाणं गायला येणं शक्य नाही. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या सासूबाईंना समजली तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तू जा आणि गा, कारण तेच तर त्यांच्या सासऱ्यांचं स्वप्न होतं, आशाजींसोबतचं डुएट गाणं. आणि आपल्या सासऱ्यांच्या 13व्या दिवशी गाणं रेकॉर्ड झालं, ज्यांनी इतिहास घडवला, आणि ते गाणं होतं आला आला वारा. आशाजींसोबत गायलेलं हे अनुराधाजींचं एकमेव गाणं यासाठी त्यांच्या आयुष्यात अत्यंत स्पेशल आहे. आणि म्हणूनच तर त्या कायम म्हणतात की घरच्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर माझी कारकीर्द घडली आहे. आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवानी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवानी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा नव्या नवतीच बाई रकापत रूपा नव्या नवतीच बाई लकापत रूपा माखन गाऊन जणू हळदीचा लेपा माखन गाऊन जणू हळदीचा लेपा ओठी हसू पापणीचा आसवांचा खरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवानी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा आज भरिया नवकीची जपल जपल काळजाचं पाणी किती शिपल शिपल आज भरिया नवकीची जपल जपल आज भरिया नवकीची जपल जपल काळजाचं पाणी किती शिपल शिपल चितवून प्राणयाना दिला गौबारा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठ
हृदय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. सदाशिव हकारतो नंदी बैलाच्या जोडीला, संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला. सरीवर सरी येती माती नाती धुती होते, कस्तुरीच्या सुवासान भूल जीवाला पडते. फूल जीवाला पडते वाट राघूची पाहते, राघुती पण हाणतो मैना वाटुली पाहते. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. सरजा हर माझ्या ढवळ्या हर माझ्या पवळ्या हर माझ्या आहा. थोडी झाडाला टाकून राब राबते माऊली, तिथं झोळीतल्या जीवावते पारखी सावरी. अभिषेकात घामाच्या आस देवाच पूजन, पीक हालती डोलती जणू करती भजन. गावा जोंधळ्यात तवा सोनं चांदीला काकते, जशी चांदील काकते कपाशी फुलते. हे काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. चाल ऊन पावसाचा पाट शिवनीचा खेळ, लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ. काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो, डोळा सपान पाहतो, काटा पायात रुततो, काटा पायात रुतता. काटा पायात रुतता, लाल रगात सांडत हा. लाल रगात सांडत हिरवं सपान फुलत. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. तिचं थैथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. टिपण चालते, टिपण चालते. टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. टिपण चालते, टिपण चालते.
कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. अनुराधा पौडवाल यांना आपण ओळखतो ते म्हणजे भक्ती संगीताच्या क्षेत्रात त्यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. पण भक्ती संगीताकडे, भजन गाण्याकडे त्या कशा काय वळल्या? त्यामागची एक गंमत अशी आहे की लहानपणी एका ज्योतिषाने त्यांना सांगितलं होतं की तू बहुतांश गाणी ही अशी स्पिरिच्युअल, आध्यात्मिक गाणार आहेस. हे ऐकून त्या अत्यंत नाराज झाल्या होत्या आणि घरी जाऊन ढसाढसा रडल्या होत्या की म्हणजे बहुतेक फिल्म म्युझिकमध्ये माझं करिअर होणार नाहीये हे त्यांना सांगायचं असावं. पुढे सुद्धा बराच काळ त्या भक्तिगीतांपासून दूर होत्या. 12 वर्षांपर्यंत सिनेमात गायला लागल्यानंतर त्यांना एकदा असं जाणवलं की त्या देवासाठी काहीच गायल्या नाहीयेत. त्यांनी देवीकडे प्रार्थना केली की देवी असं काहीतरी कर की माझं नाव मंदिरांशी जोडलं जाईल. आणि खरंच ही देवाची आणि अनुराधाजींचीच कृपा आहे की त्यांच्यामुळे इतकी सुंदर भजनं आपल्या भेटीला आली. तेव्हा आता भक्तिरसात दंग होऊयात. कारवा मराठीमधून येत आहेत काही भक्तिगीतं तुमच्या भेटीला. शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो. हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो. शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी.
आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. सप्तशृंगी माऊलीची आरती गाऊ. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. सप्तशृंगी माऊलीची आरती गाऊ. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. दुर्ग महाडोंगर वणीचा दुर्ग महाडोंगर. दगडाचे मंदिर खोदले दगडाचे मंदिर. रूप सगुण सुंदर उभे हे रूप सगुण सुंदर. कुंकवाचे अर्चन करुनी फाळावर देऊ. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. महिषासुरमर्दिनी शोभली महिषासुरमर्दिनी. रणात रणरागिणी झुंजली रणात रणरागिणी. मंगल वरदायिनी आम्हाला मंगल वरदायिनी. तना मनाने चरणावरती भाव फुले वाहू. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. नवसाला पावते माऊली नवसाला पावते. संकटास धावते देवता संकटास धावते. चमत्कार धावते शक्तीचा चमत्कार धावते. दर्शनाने कृतार्थ हो धन्य धन्य हो. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. सप्तशृंगी माऊलीची आरती गाऊ. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू. जय जय आई शक्ती देवता भक्तीने पाहू.
तुम्ही त्यांच्या करिअरचा ग्राफ पाहिलात आणि जाणून घेतलं तर लक्षात येईल त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली ती म्हणजे अभिमानमधल्या संस्कृत श्लोकापासून, जी शिवस्तुती होती. त्यानंतर हिरो सिनेमातलं गाणं त्यांचं प्रचंड हिट ठरलं, पण त्याआधी त्या सुभाषघाईंच्या चित्रपटासाठी गायत्री मंत्र गायल्या होत्या. आशिकी, दिल है के मानता नाही सिनेमांच्या आधी त्यांनी मनाचे श्लोक रेकॉर्ड केले. तुलसी भजन, कृष्ण भजन, मीरा भजन हेही काम त्यांचं बरोबरीनं सुरू होतं. बॉलिवूड संगीताच्या बरोबरीनं त्या भक्ती संगीताचीही सांगड घालत होत्या. त्यामुळे भक्ती संगीताचा आणि त्यांनी जोडलेला हा आध्यात्मिक धागा त्यांनी कधीही सुटू दिला नाही. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. अनिल मोहिले हे उत्तम व्हायोलिन वादक, तर अरुण पौडवाल हे उत्तम अकॉर्डियन आणि कीबोर्ड वादक. याच जोडीनं आपल्याला इतकी श्रवणीय गाणी दिली आहेत आणि त्यातलंच एक गाजलेलं गीत म्हणजे रजनीगंधा जीवनीया बहरूनी आली. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातल्या गोड आलापानं हे गाणं सुरू होतं. तो आलापही तालासह येतो. या आलापानंतर येणारे व्हायोलिनचे स्वर आपल्याला अगदी अलगदपणे या गाण्याकडे घेऊन जातात आणि अनुराधाजींचा आवाज ऐकूनच या निशिगंधाचा सुवास आपल्या मनामध्ये दरवळू लागतो. तुम्ही म्हणाला आता प्रस्तावना पुरे करा, गाणं ऐकवा. कारवा मराठीमधून येतंय हेच गाणं आपल्या भेटीला. गीतकार शांताराम नांदगावकर, अनिल अरुण आणि गायिका अनुराधा पौडवाल यांनी मिळून ही जी काही गोड भावगीतं आपल्याला दिली आहेत की त्यांचे उपकार फेडणं खरंच कठीण आहे. रजनीगंधा जीवन
आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. सजना सजना कशाची बोला, सजना कशाची बोला, घडला असा रे माझा काय गुन्हा, घडला असा रे काय गुन्हा, सजना कशाची बोला, सजना कशाची बोला. छळितो मदसिहा दुरावा ध्यास तुझा जुलमी, मोहरली वसुधा तरी का सावन हा बिरही, नवरंगी पुकारी माझी साद तुला, नवरंगी पुकारी साद तुला, सजना कशाची बोला, सजना कशाची बोला, घडला असा रे माझा काय गुन्हा, घडला असा रे काय गुन्हा, सजना कशाची बोला, सजना कशाची बोला. भास तुझा फुलवी सुखाचा, पारिजात हृदयी, आसमनी झुरते अनोखी, व्याकुळल्या समयी, रतिरंगी बुडाली अशी चंद्रकला, रतिरंगी बुडाली चंद्रकला, सजना कशाची बोला, सजना कशाची बोला, घडला असा रे माझा काय गुन्हा, घडला असा रे काय गुन्हा, सजना कशाची बोला, सजना कशाची बोला. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. अभिमान या हिंदी सिनेमासाठी अनुराधाजींना एक श्लोक गाण्याची संधी मिळाली आणि पार्श्वगायन कारकिर्दीची त्यांची सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास 250 मराठी हिंदी सिनेमांसाठी अनुराधाजींनी पार्श्वगायन केलं. दुर्गा अमृतवाणी, माता की भजन, गणेश अमृतवाणी, आरती संग्रह, शिवगुणगान, छठ महिमा, शिवसुमिरण असे जवळपास 300 आध्यात्मिक गीतांचे अल्बम हे संपूर्णपणे अनुराधाजींच्या स्वरातलेत. त्यांच्या गायन कारकिर्दीबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. पद्मश्री सन्मान, मदर तेरेसा पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारतर्फे मोहम्मद रफी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी अनुराधाजींचा गौरव झालाय. कोल्हापूरच्या DY पाटील विद्यापीठाकडून त्यांना डिलीट पदवी देऊनही सन्मानित करण्यात आलंय. इतकं यश मिळूनही कायम जमिनीवर असणाऱ्या, आपल्या व्यक्तिमत्वातून ईर्ष्या नाही केवळ आनंद वाटणाऱ्या, प्रचंड सामाजिक कार्य करणाऱ्या या ज्येष्ठ गायिकेला कारवा मराठीचा सलाम. छेडिसी मनाच्या आशा
सनसे जाग धरणी सनसे नीज हळू बोल सखे तू ग हे गर्जनिले मेघ हे शाल मिठीची बिलकुल अशी राही हे शाल मिठीची बिलकुल अशी राही रे दूर खुनानी का हसतात दिशाया ग ताऱ्यात असे जाग धरणी सनसे नीज हळू बोल सखे तू ग हे गर्जनिले मेघ किती काळ उपाशी ग हे गर्जनिले मेघ बिलगून सखी ग मन आज दिवाने ग तारात असे जाग आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नव्या भागात. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. कसं आहे ना, जेव्हा कुठल्याही मोठ्या माणसाविषयी बोलण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत असते, तेव्हा आमचा साऱ्यांचाच प्रयत्न हा असतो की जास्तीत जास्त त्यांच्या गाण्यांचा समावेश आपल्या या कारवामध्ये व्हावा. पण तरीही त्यातून तुमचं आवडीचं कुठलं गाणं सुटलं असेल तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. एपिसोड आवडला तर तो शेअर करा आणि सारेगम मराठीला सबस्क्राईब केलं ना हे नक्की चेक करा. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. झाली फुले कळांची पाहून दिलवराला तालात पावलांच्या चढली नशा सुराला ही पैंजणे सुरात सजली तुझ्याच साठी ही पैंजणे सुरात सजली तुझ्याच साठी ही धुंदरात राणी फुलली तुझ्याच साठी चलतोरी फुलोरा साहू कशी प्रिया मी हा बहर यौवनाचा वाहू कशी तुला मी हे बंध रेशमाचे विणले
तुझ्याच साठी हे बंध रेशमाचे विणले तुझ्याच साठी ही पैंजणे सुरात सजली तुझ्याच साठी मी आवरू कशी रे बेबंद या कुडीला वाटी हवा हवासा एकांत या घडीला घे ताल सोडला मी राया तुझ्याच साठी घे ताल सोडला मी राया तुझ्याच साठी ही धुंद रात राणी फुलली तुझ्याच साठी रे राया फुलली तुझ्याच साठी धरिला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला आत विठ्ठल कोंडीला शक्ती केली जडाजुडी शक्ती केली जडाजुडी विठ्ठल पायी खाटली बेडी विठ्ठल पायी खाटली बेडी धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर शब्दाचा मारा केला शब्द